अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ भक्तांनो, श्री गुरुचरित्र अध्याय फलश्रुती आज आपण पाहणार आहोत. त्याआधी तुम्हा सर्वांचे एस भाग्यश्री चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. श्री गुरुचरित्राचे 53 अध्याय आहेत. आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपण एकच अध्याय 108 वेळा किंवा 1001 वेळा किंवा 1,00,000 वेळा पारायण करावे, म्हणजे आपली मनोकामना पूर्ण होईल. इतक्या वेळा पारायण कसे करावे, तर दररोज याच्यातला एकच अध्याय, जी तुमची मनोकामना आहे तो अध्याय कोणता आहे तो ते पुढे पाहून तुम्हाला ते पारायण करायचे आहे. म्हणजे 1 ते 53 हे अध्याय, प्रत्येक अध्याय एक फलश्रुती आहे. तुमची जी मनोकामना आहे ती आपण कोणत्या अध्याय केल्याने आपली मनोकामना पूर्ण होईल, त्या एकाच अध्यायाचा 108 किंवा 1001 वेळा पारायण करायचे आहे, म्हणजे आपली मनोकामना पूर्ण होईल. पहिला अध्याय, पारायणाने जीवन मंगलमय होते. दुसरा अध्याय, पारायणाने कलीबाधा नाश होऊन सद्गुरु परमार्थिक गुरुकृपा होते. तिसरा अध्याय, पारायणाने गुरुकृपाचे शमन होऊन दशावतार दर्शन होते. चौथा अध्याय, पारायणाने सत्पुत्र होते व त्रिमूर्ती दर्शन होते. पाचवा अध्याय, पारायणाने वंशोद्धारक पुत्र होतो. सहावा अध्याय, पारायणाने महाबळेश्वर लिंग आमच्या हृदयात स्थापित होते. सातवा अध्याय, पारायणाने पंचमहापापाधिक सर्व पातके नाश होऊन शिवलोक प्राप्त होतो. आठवा अध्याय, पारायणाने मतिमंद मुलगा ज्ञानी होतो. नववा अध्याय, पारायणाने राजयोग प्राप्त होतो. 10वा अध्याय, पारायणाने अरिष्ट निवारण होऊन व्यापार वृद्धी होते. 11वा अध्याय, पारायणाने योगी पुत्ररत्न होतो. 12वा अध्याय, पारायणाने संन्यास ग्रहण शक्ती मिळते. 13वा अध्याय, पारायणाने सर्व सकल रोग निवारण होऊन आरोग्य प्राप्ती होते. 14वा अध्याय, पारायणाने संकट परिहार होऊन गंडांतर दूर होते. 15वा अध्याय, पारायणाने तीर्थयात्रा करण्याची दर्शन घडते. 16वा अध्याय, पारायणाने आंधळ्यास दृष्टी येते. 17वा अध्याय, पारायणाने विद्या प्राप्ती होते. 18वा अध्याय, पारायणाने धन प्राप्ती होते. 19वा अध्याय, पारायणाने 64 योगिनीकडून 64 विद्या प्राप्त होते. 20 व 21वा अध्याय, पारायणाने संतती आयुष्य वृद्धी होते. 22वा अध्याय, पारायणाने अक्षय सुख होते. 23वा अध्याय, पारायणाने भूत बाधेपासून मुक्ती मिळते.
24वा अध्याय पारायणाने विश्वरूप दर्शन होते. 25 व 26वा अध्याय पारायणाने वेदांचे ज्ञान मिळते. 27 व 28वा अध्याय पारायणाने अज्ञानी ज्ञानी होतो. 29वा अध्याय पारायणाने शिवसायुज्य मिळते. 30, 31 व 32वा अध्याय पारायणाने स्त्रियांचे सौभाग्य अखंड राहते. 33वा अध्याय पारायणाने राजभोग मिळतो. 34वा अध्याय पारायणाने अल्पायुषी शतायुषी होतो. 35वा अध्याय पारायणाने स्त्रिया पतीसहित राजऐश्वर्य भोगतात. 36 व 37वा अध्याय पारायणाने ब्रह्मज्ञान प्राप्त होते. 38वा अध्याय पारायणाने अन्नपूर्णा प्रसन्न होते. 39वा अध्याय पारायणाने वंध्यत्व स्त्रियांना संतान प्राप्ती होते. 40वा अध्याय पारायणाने कुष्ठरोग निवारण होतो. 41 व 42वा अध्याय पारायणाने काशी यात्रा फलप्राप्ती होते. 43वा अध्याय पारायणाने अनंत व्रताचे फलप्राप्ती होऊन अनंताचे दर्शन होते. 44वा अध्याय पारायणाने श्रीशैल्य क्षेत्राचे दर्शन घडते. 45वा अध्याय पारायणाने कोढ म्हणजे पांढरा रोग पासून मुक्ती मिळते. 46वा अध्याय पारायणाने श्री गुरुदर्शन लाभ मिळतो. 47वा अध्याय पारायण अष्टरूप दर्शन होते. 48वा अध्याय पारायणाने शेतातील पिके वृद्धगत होऊन समृद्धी होते. 49वा अध्याय पारायणाने अष्टतीर्थाच्या सानिध्याने सर्व पापांचे क्षमन होते. 50वा अध्याय पारायणाने सर्व रोगांपासून निमित्त होऊन शरीर संपदा उत्तम राहते. 51 व 52 या अध्याय पारायणाने सकल पुरुषार्थ मिळून अंतिम मोक्ष प्राप्ती मिळते. 53वा अध्याय पारायणाने सर्व वैभव प्राप्ती होऊन श्री गुरुदर्शन घडते. तर हे होते 1 ते 53 अध्याय श्री गुरुचरित्राचे आणि त्याची फलश्रुती. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.